आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. माऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्स ग्राहकांच्या सेवेत सादर करत आहे सर्व प्रकारच्या कार्स. आमची वैशिष्ट्ये अतिशय प्रशस्त आणि अद्ययावत सोयी सुविधांनी सुसज्ज, संपूर्ण वातानुकूलित गाडी अर्थात एसी ची सुविधा, आरामदायक रेगलाइनर सीट, मोबाईल चार्जिंग पॉइंट, अनुभवी निर्व्यसनी ड्रायव्हर. चला तर मंडळी, वाट कसली बघताय? प्रवासाचा आनंद घेण्यासाठी आमचा नंबर डायल करा आणि बुक करा सर्व प्रकारची वाहनं. संपर्क प्रोप्रायटर अमित मोरे, मोबाईल नंबर 9923129292. आयारामची निष्ठावंत उमेदवार पक्षांची भूमिका काय? मनपा निवडणुकीत क्रॉस वोटिंगची शक्यता जास्त, नेत्यांच्या निर्णयावर पक्ष अवलंबून. मनपा तसेच नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सन 2014 ते 2019 या 5 वर्षातील कालखंड संपल्यानंतर 2019ला निवडणुका होणे अपेक्षित होते. पण अनेक कारणांमुळे या निवडणुका पुढे ढकलत अवघ्या 6 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता साल 2025च्या शेवटी नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुका पार पडल्या आहेत. आणि उद्या सोमवार दिनांक 15 डिसेंबर रोजी सायंकाळपर्यंत राज्यात मनपाच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. आरक्षण, प्रभाग रचना यामुळे अनेक दिग्गजांच्या आशेची निराशा झाली आहे, तर अनेक जण आपापल्या सोयीने मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहे. जिथे पुरुष आरक्षण जाहीर झाले आहे तिथे स्वतःऐवजी पत्नीसाठी मोर्चे बांधणी केली जात असल्याचे दिसून येते. निवडणुका होणार की पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात येणार या विवंचनेत निवडणुकीची तयारी सुरू केलेल्या अनेकांचे आपले अवसान गळून पडले होते. काहींनी आपला प्रचार सोशल नेटवर्किंग सुरू ठेवत मतदारांशी संपर्क ठेवण्यासाठी प्रयत्न केले, तर काहींनी घरोघरी पॉम्पलेट वाटत मतदारांशी संपर्क साधला आहे. महायुतीच्या भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडी, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस SP यांच्या कार्यालयात इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. पक्षाशी आणि नेत्याशी एकनिष्ठ असल्यामुळे आपल्यालाच उमेदवारी मिळणार या आशेवर आपापल्या प्रभागात उघडपणे प्रचार सुरू असल्याचे दिसून येत आहे. इच्छुकांनी बॅनरबाजी करत शड्डू ठोकला आहे. अनेक ठिकाणी सोशल मीडिया आणि चॅनलच्या माध्यमातून जनमत सर्वेतून वर्चस्व सिद्ध केल्याचे दाखवून देत आहेत. आजच्या घडीला पक्षनिष्ठा आणि नेत्यांशी संपर्क असला तरी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या उमेदवाराला कौल दिला जाणार हे नक्कीच. जितका नेता महत्त्वाचा असतो तितकाच कार्यकर्ताही. मधली फळी ही खालच्या पातळीवर जाऊन बूथ बांधणी करताना बूथ प्रमुख ते सदस्य यांची माहिती आणि अभ्यासपूर्ण बांधणी करत असतो, ज्यामुळे लोकसभा असो की विधानसभा निवडणूक पक्षातील कार्यकर्ता जनतेपर्यंत पोहोचून प्रचार यंत्रणा राबविण्यात कष्ट घेत असतो. त्यामुळे तो निवडणुकीत जिंकल्यावर खासदार किंवा आमदार करण्यात सिंहाचा वाटा असतो. उमेदवार आर्थिकदृष्ट्या सक्षम नसेल तर आयत्यावेळी आयाराम आलेल्या उमेदवाराला तिकीट दिले जाते. हे इथून मागील निवडणुकांच्या अनुभवावरून दिसून येते. असे झाल्यास ज्या कार्यकर्त्यांची पक्ष आणि नेत्यासाठी निष्ठा बाजूला ठेवून निवडणुकीत क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता जास्त आहे. पक्ष आणि नेता म्हणेल तोच उमेदवार असे जरी असले तरी 2009 मध्ये झालेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात कै माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर अपक्ष निवडणूक लढवत मोठ्या फरकाने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संभाजीराजे छत्रपती यांचा पराभव केला होता. तशीच परिस्थिती लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांना विरोध करत शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना उघडपणे सहकार्य केले आणि जनतेनेही मंडलिक यांना मोठे मताधिक्य दिले. असेच उदाहरण पाहायला गेले तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार प्रकाश आवाडे यांना जनतेने मताधिक्य देत निवडून देत भाजपचे उमेदवार आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावर रोष व्यक्त केला. काही इच्छुक उमेदवारांच्या प्रचारात आपण सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य कसे केले, आपले सामाजिक नेटवर्क किती मोठे आहे, कोरोना काळात महापुरात आपण किती लोकांना मदत केली, शैक्षणिक बाबतीत कार्य कसे केले हे पटवून देताना दिसून येत आहेत. तर काही इच्छुकांनी जे कार्य केले नाही ते आपणच केले हे दाखविण्यासाठी उठाठेव करताना दिसून येत आहेत. अनेक इच्छुकांनी फक्त तडजोड करायला मिळते म्हणून बॅनरबाजी करत असल्याचे समजते. जागरूक मतदार हा आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून स्वच्छ चारित्र्य, पक्षनिष्ठेला महत्त्व देणारा आणि निवडणूक आली की जनतेशी संपर्क ठेवणारा नाही, तर तो सदैव जनतेशी बांधिलकी जपणारा उमेदवार मिळेल का या अपेक्षेने पाहत आहे. आजची परिस्थिती पाहिली तर नेत्यांना उघडपणे शिव्या घालणारे, विरोध करणारे उमेदवारीसाठी नेत्यांच्या मांडीला मांडी लावून पक्षाची एकनिष्ठा असणारे सतरंजा उचलायला दिसत आहेत. काही ठिकाणी चांगले कार्य, स्वच्छ चारित्र्य, जनसंपर्क असलेले इच्छुक उमेदवार, चांगले व्यक्तिमत्व म्हणून अपक्ष
राहून आपले नशीब आजमावत आहेत. जागरूक मतदार आपले अमूल्य मत पक्ष नेतृत्वाशी एकनिष्ठ राहून योगदान दिलेल्या व्यक्तीला निवडणार की 2-4 पक्ष फिरून आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि मी म्हणजे पक्ष म्हणणाऱ्या उमेदवाराला निवडून देणार, हे येत्या काही दिवसात आपल्याला महानगरपालिका निवडणुकींच्या निकालावरून स्पष्टपणे पाहायला मिळेल. महावृत्त न्यूज मीडियासाठी मुख्य संपादक डॉक्टर युवराज मोरे. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.